मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्या उपोषणाला दिला नांदगाव ओबीसी समाजाने पाठिंबा। नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी जात वैधता कसोट्यांमध्ये सगळे सोयरे शब्दांचा समावेश करू नये। नांदगाव ओबीसी भटक्या विभूती जाती जमाती कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्या अशी मागणी नांदगाव तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। वडीगोर्दी तालुका अंबड जिल्हा जालना येथे सुरू असलेल्या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। नांदगाव तालुक्यातील तमाम ओबीसी बांधव आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। ओबीसी आरक्षण धोक्यात आले असे नाही तर दलित आदिवासी आरक्षण देखील धोक्यात आलेले आहे। वडीगोर्दी तालुका अंबड जिल्हा जालना उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत बिकट होत असून त्यातून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो। याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी आशा निवेदन नांदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाजतर्फे देण्यात आले आहे। नांदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाज कार्यकर्त्यांनी वडीगोर्दी तालुका अंबड या ठिकाणी जाऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांची भेट घेतली आणि निवेदनाची प्रत माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य माननीय प्रांत अधिकारी येवला यांना पाठवण्यात आले। आम्ही शासनाला इशारा करू इच्छितो की शासनाने ओबीसीवरती जर अन्याय केलाच तर उत्तर नाही, परंतु केला तर हा ओबीसी या राज्यकर्त्यांना माफ करणार नाही। आता ही जागृतीकरण आज ही चिंगारी आहे, याचा वनवा झाल्याशिवाय या महाराष्ट्रात ओबीसी स्वस्थ बसणार नाही। मराठवाड्यात पेटलाय, आता उत्तर महाराष्ट्रात पेटवण्याचं केंद्रबिंदू आहे नांदगाव। आम्ही सुरुवात इथून केलेली आहे आणि ओबीसींच्या ताटातलं हिसकवण्याचं, ही घुसखोरी करण्याची ज्यांनी हे मनोज जरांगे यांनी जो दबाव आणलेला आहे असे राजकीय लोकांवरती, सरकारवरती, आमचा ओबीसी समाज 374 जाती आहेत, जमाती आहेत। जेव्हा आम्ही एकत्र येऊ आणि आलोच आहोत, आता थोडा उशीर आहे, 1-2 दिवसात आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपात असेल, हे मी तुम्हाला या ठिकाणी निवेदनाच्या वतीने इशारा देतो की आम्ही आंदोलन यानंतर तीव्र करणार आहोत। म्हणून आम्ही जो ओबीसी सर्व समाजाने इथून नांदगाव तालुक्यातून मोर्चा काढून तहसील कार्यालयाला जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन तहसीलदारांनी स्वीकारलं। पण आमच्या त्यांना काही सांगू इच्छितो की जे काही आज ह्या राजकीय लोकांनी जो काही खेळ उभा केलेला आहे त्यांच्या राजकीय पोळ्या बांधण्यासाठी कुठल्या तरी समाजाला एका उभं करून काहीतरी राजकारण छेडून आणि लोकांना वेड्यात काढण्याचा जो धंदा चालू केलेला आहे, तर हा ही जनता कधीच स्वीकारणार नाही। त्याचं कारण असं आहे की एका समाजाने जर पूर्ण घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर हा पूर्ण जो ओबीसी समाज आहे हा जर रस्त्यावर उतरला तर हे कुठंच दिसणार नाही। यांनी याचा विचार केला पाहिजे, परंतु हे राजकारणापोटी विचार करत नाही आहे। आता त्यांना पडसाद दिसून येतील। आज आम्ही नांदगाव तालुक्यामधून ओबीसीच्या वतीने आज हा शांततेच्या मार्गाने जो मोर्चा काढून एक निवेदन दिलं आहे, परंतु जर आमच्या हाके साहेबांच्या हाकेला जर दिलं नाही, शासनाने जर हे मान्य त्यांच्या मागण्या केल्या नाही आणि जर आमच्या ओबीसीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न जर केला तर मी आमच्या ओबीसीच्या वतीने सांगतो की हा ओबीसी समाज या राजकारण्यांना आणि या घुसखोरीवाल्यांना संपवण्याशिवाय राहणार नाही। याची दखल यांनी घ्यावं एवढी बोलपाणी। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।